आज नाही त्याला माईक माईक आहे आता पुन्हा साफसफाई करून बसले होते. आपलं लग्न झालं तेव्हा तुम्ही किती रोमॅन्टिक होता. म्हणजे तुला असं म्हणायचं का की मी आता रोमॅन्टिक होत नाही म्हणून? चरण्या काय होते रोमॅन्टिक होता. रोमॅन्टिक विषय पण तुमचा फायदा असेल तेव्हा. चरण अगं हे कसं आहे, माणसाचं नवीन लग्न झालं ना कळतं का तुला? की माणूस दिवसातून 2 ते 3 वेळा रोमॅन्टिक होतो. आणि हे बघ करू नको. लग्नाला एकदा 1 वर्ष झालं ना की तो दिवसातून एकदा रोमॅन्टिक होतो. आणि एकदा का लग्नाला 4-5 वर्ष झाली की तो आठवड्यातून एखाद्या दिवशी रोमॅन्टिक होतो. हे काय केलंय? अहो तसं म्हणायचं नाही मला. आधी कसं तुम्ही मला रोज पिक्चरला घेऊन जायचा, माझ्यासाठी गजरे आणायचा अगदी खरं. आणि पिक्चरवरून येता येता हॉटेलमध्ये आपण जेवायला सुद्धा जायचो. हो खरं. आणि मग त्यात काय जाऊ कधीतरी. मला एक सांगा, आपण शेवटचा पिक्चर बघायला कधी गेलो आठवते काय तुम्हाला? आणि मग त्यात काय जाऊ कधीतरी. त्यात काय एवढं हे बघ, पण तू अशी राहू नको ना. जाऊ आपण लवकरच जाऊ. हा चला वा बाजूला. बसू नको. कधी जायचं मला ते सांगा. पिक्चरला जायचं ना, आजच जाऊया आणि आत्ताच जाऊया. काय सांगताय खरंच? हो खरंच पिक्चरला जायचं? आत्ताच जायचं ना. आहो राया माझ्या केसात बांधून गजरा वळतील साऱ्याच्या माझ्याकडे नजरा माझी राणी सिनेमाला जाऊ हॉटेलात खाऊ मसाला पान खात रोमॅन्टिक मूड करू साजरा रात राणी जशी चांदण्यांना भेटून सुगंधात हरवून जाई तशी तुझ्या भेटीच्या ओढीने मी आरशासमोर सजून राही जसा भुंगा फुला भोवती मारतो चकरा तसा मी गुलाब गजरा सिनेमाचा तिकीट घेऊन पुन्हा 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 फिरायचं तुझ्या घरा आहो राया माझ्या केसात बांधून गजरा वळतील साऱ्याच्या माझ्याकडे नजरा माझी राणी सिनेमाला जाऊ हॉटेलात खाऊ मसाला पान खात रोमॅन्टिक मूड करू साजरा पावसासाठी चातक जसा आभाळाकडे लावतो नजरा तशी तुझ्या गमनाची वाट पाहते माझ्या मनाची वसुंधरा सागर जसा नदीला मिठीत घे विसरून सारा
जाऊ हॉटेलात खाऊ मसाला पान खात रोमँटिक मूड करू साजरा वेल जशी वृक्षाला बिलगून शोधे सावलीचा किनारा तशी तुझ्या मिठीत शोधते मी प्रेमाचा चांद तारा सूर्योदयात फुलतो सोनेरी किरणांचा पिसारा तसा तुझ्या माझ्या भेटीत दररोज विसापुरातच सिनेमा होतो साजरा आहो राया माझ्या केसात बांधून गजरा वळतील साऱ्याच्या माझ्याकडे नजरा माझी राणी सिनेमाला जाऊ हॉटेलात खाऊ मसाला पान खात रोमँटिक मूड करू साजरा कुठं गेली? आता तुमचं काय जेवायला वाटलं असतं. हे बघा आज तुमचं जेवण माझ्याकडे नाही शालूकडे आहे त्यामुळे तुम्ही तिच्याकडे जेवण मागा मागतो तिच्याकडे जेवण. आणि आम्ही आज पिक्चरला चाललो आणि एखादा बाहेर चरण ए चरण अरे बस किसी तरह बाहर चालू 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 काय झालं हात मारायला अगं मला लय भूक लागली आणि आता जेवणाचा वाहन तुझ्याकडे आहे असं हेमा म्हणत होती तेव्हा मला थोडंसं जेवायला मिळेल का? हे बघा तुम्ही माझ्याकडे जेवायला हे माझ्या लक्षात नाही आणि मी चालले शॉपिंगला त्यामुळे मी घरात पण काही जेवण बनवलं नाही आजच्या दिवस काहीतरी ऍडजस्ट करा अगं पण काय असतं तर ते अहो मी काही बनवतच नाही तर देऊ कुठं तुमच्या नादात माझा मोबाईल भरला आणि ऑर्डर बसू नका अगं तुमच्या ह्या वाटण्यानं गेले 8 दिवस झालं एक वेळ तर देखील जेवण माझ्या पोटात नीट केलं नाही पोरांना सांगायला जावं तर हे पोरं ऐकायला तयार नाही आणि ह्या सुना तर काय परक्याच्या घरच्या ऐकत नाही पोची पोर सुना तर परक्याची घर आसव पिऊन राहतो उपाशी दिवस भरम तोंडातला घास काढून टाकती कुत्र्या मोर पांडुरंगा सुटका कर माथा तुझ्या चरणावर
वाटत होती. ऊन पावसात लेकरांसाठी घामाची नदी वाहत होती. गाई जशी वासरासाठी राखी पान्हाउरावर, तसले करांच्या सुखासाठी जगलो मी जन्मभर. ऐकत नाही पोची पोर, सुना तर परक्याची घर. आसव पिऊन राहतो उपाशी दिवसभर. तोंडातला घास काढून टाकती कुत्र्या मोर. पांडुरंगा सुटका कर माथा तुझ्या चरणावर. विहीर जशी उन्हामधी कोरडी पडते थेंबासाठी, तसा बसलो दारी भाकरीच्या एका घासासाठी. सुना फिरती बाजार पिक्चर मेळांच्या वाटेवर. माझ्या हातावर दयेविना शिळी भाकर. ऐकत नाही पोची पोर, सुना तर परक्याची घर. आसव पिऊन राहतो उपाशी दिवसभर. तोंडातला घास काढून टाकती कुत्र्या मोर. पांडुरंगा सुटका कर माथा तुझ्या चरणावर. तुटलेल्या पानापरी आता जीव माझा थर थरतो. पंढरीच्या वाटेकड डोळा रोज माझा भर कटतो. चंद्रभागेच्या लाटे संगे घेऊन जा रे पंढरीवर. ठेवू शेवटचा श्वास माझा विठ्ठला तुझ्या चरणावर. ऐकत नाही पोची पोर, सुना तर परक्याची घर. आसव पिऊन राहतो उपाशी दिवसभर. तोंडातला घास काढून टाकती कुत्र्या मोर. पांडुरंगा सुटका कर माथा तुझ्या चरणावर. लाईट जरा डिम कर. नको रे नको रे म्हातारपण. हे विधात्या, तू इतका कसा कठोर झालास रे. एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात. दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरला. मग विस्कटलेल्या या हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आपटायचं. आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आपटायचं. पाटील ऐक तुम्हाला पाटील पाटील
बरं वाटत नाही का पाटील पाटील अगं काय डॉक्टरची गरज नाही तेव्हा तो पांडुरंग मला बोलवतोय अप्पा. नाही पाटील अरे अरे माझी अर्धांगिनी वाट बघते. नाही नाही पाटील नाही 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 आम्ही जातो आमच्या असं बोलू गावात. नका पाटील आम्हाला पाटील आपण आपल्याला सोडून गेले रे काय बाबा सोडून बाबा गळाला तुमच्या दारी या माहुरे गडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी या वर्धन गडावरुनी पिंगळा आला तुमच्या दारी. ए माय पिंगळा आलाय पिंगळा भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आपल्या गावामध्ये येतो. असा डवर हातामध्ये घेऊन गावात येतो आणि काय म्हणतो डमरूच्या नादामधी पिंगळा बोलेवाणी माय बापाच्या सेवेमध्येच दडल खर चंद्रभागेच पाणी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.